गुड मॉर्निंग सगळ्यांना. 7:30 वाजले सकाळी सकाळी. हो आणि आज कुशाला आभाळ आले आणि झिमझिम पाऊस पडतोय. माझं चाललंय गुरांचं आवरायचं. त्या दिवशी धनं काढलं होतं ती पसारलं सगळं. तर ते आत्याचं चाललंय झाकून ठेवायचं बिस्ट्याला ना. टिपकं मस्त थोडं थोडंच येतंय म्हणजे टिपकून भिजवून खराब झाल्यावरती काय करायचं. आंघोळी झाली सगळं आवडलं. पोरांचं शाळेचं तकली ते ओरखते ती गुरांचं आवरायचं. रात्री यायला 9 वाजले होते ना. म्हणले असं कुठं गेली ती काय जणू आता उगावली दिसली आताशी. त्यांना आत बांधावं लागेल. तळ्यातलं पाणी सगळं आटलंय बघा. काय सुद्धा नाही राहिलं. तेव्हा आताशी कुठं पाऊस टिपकायला लागलाय. घसा बसतोय. काय झालंय काय जणू. जारच्या पाण्यात बदल झाला तरी कसा बसतोय. कुठं कुठं सगळ्यांना सांगा वातावरण पावसाचं सकाळी सकाळी. कमेंट करून मस्तपैकी छान अशी. ही आहे आमच्या घराभोवतालचा परिसर. ज्यांना कोणाला नवीन जणांना माहित नाही त्यांनी असं मस्त वातावरण झालं. फुलं किती फुलले ती. झालोट झाली. थोडीशी भिजली. आता धार काढायला जायचंय. आता ही थोडस झिमझिम आहे. आता थोडी लागूनच राहणार आहे. थोडस असं वाटतंय कारण का आभाळ सगळं गाळ झालेलं आहे. पण धार तर काढावंच लागेल. पावसाचं काय खरं आहे तेव्हा. मोठा येतोय का बारीक येतोय वाचतोय ते खरंच. स्वयंपाकाची तयारी करायची. लाईट गेल्यामुळे सगळा अंधारच झाला होता. तर चुली पेटवून स्वयंपाकाचं बघायचं. काय चाललंय सासूबाई पावसा पाण्याचं. काय बाया पावसात बाहेरचं काम करून तर बघा आमच्या आत्याने कणिक मळली आणि मटकीला तर कसलं कोंड काय कोंब आल्या बाई. मस्तपैकी आज मोड आलेल्या मटकीची भाजी आहे. होय आणि कांदा हा असा मस्तपैकी स्वयंपाक चाललेला आहे आमचा. पेट घेतला ह्यांच्या ती कॅरी बॅग आहे का त्या बाहेर तुम्ही पेटाव ती कॅरी बॅग ती हाय की तिथं नाही पाणी पाऊस लागत झाडांमुळं. त्यांची आंघोळ व्हायची जायचंय त्यांना पाणी ठेवते म्हणलं चला. धार काढून आणली. मांजर कुठे गेली या 2 दिवस झाले व्हिडिओ तिचा राहिला. दूध पिऊन गेली. दूध ठेवलंय. चला एकदा आता चहा करते मस्तपैकी. सकाळ सकाळ पावसा पाण्याचं. कुणा कुणाला काय काय खाऊ वाटतं सांगा. काय खाऊ वाटतंय वय. धपाटी वड्या होय बघा आमच्या हाताला काय खाऊ वाटतंय. धपाटी वड्या आणि काय ताटली धरा उलटान तुमच्या विषय असेल की वारते. स्वयंपाकाची छान अशी तयारी चाललेली आहे. झिमझिम पाऊस येतोय बाहेर. ती काय येतच राहणार आहे आता. त्याचं काही नाही. शेकत मला पण कपडे घालतात पण म्हणलं आता चला इथं काय आणू का टाकू हा तिथं धुवून टाकली पडदिशीने वाळत्यान. आणि काल आमच्या हिऱ्याने चप्पल कसली आणली बघायचं का. चप्पल काय चप्पल घेऊन आलं या. म्हणलं मम्मी चप्पल आणाय लाकडी गेलता ते शाळेत आल्यावर. तुम्हाला माहिती लाकडीला गेला. तिथे गेल्यावर ती चप्पल घेतली 180ची. मला फोन लावला. आता म्हणला मी चप्पल घेतली लवकर पैसे सोड. मग ते 180 रुपये सोडलं आणि मग त्यांनी चप्पल घेतली बघा. आणि चप्पल बघा किती सुंदर आणली या. बापूची वाहिली त्याची वाहिली काय मॅडम मग तुमचं बरं आहे का. आज रंगीत कपडे का घातलेत तुम्ही. आमची नटवी तर नटली बघा. चला शाळेत जायला. रशीची भाजी करायची आज छान अशी मटकीची.
काल आम्ही तर चहा म्हणते अहो पप्पांना चहा नाही दिला हो म्हणते ना असतं काय खरं नाही रेस मला तर काय कळणार म्हणते माझ्या ध्यानात नाही त्यांना चहा नाही दिला म्हणून अहो मी तशीच गेली बाहेर गडबडीत म्हणलं आता हो ना काय म्हणताय ती धन त्या दिवशी ना उपाटलं ना मग ती काय झालं धन उपाटल्यानंतर ती लय मोठ्या मोठ्या साऱ्या होत्या ये तुझा समाचार घेऊन दे मला ये चल चांगली चप्पल घ्या हा इकडे होऊन बोल मला दिसा नाही तुम्हाला 800-900 पाठवणार मी पप्पाला आणायला सांगितली हा मी पप्पा आणणार आहे पप्पा तसली चांगली आणते तू घ्यायला गेली का मग तुम्ही पैसे बघून 400 नाही रुपयात नाही घ्या. काय सांगू मला कळतं वैर पप्पा लयच कळतं चपलतलं मला काय कळतं तेव्हा तिथं कार्प सुकाय घाल बाबा पैशाचं बघत नाही चांगली चप्पल बघते तर आणते ते तू पैशाचा किंमत बघते मग घे काय बोलला अण्णा एवढा मोठा झाला असता का तू मग दहावीला गेला असता का वैर मग हे, तुम्हाला आता सुद्धा डगरी गुडघ्याची कपडे घेतले काय बोलला हाय का आता बघितलं का हा? मम्मी तसं तुझं रांगण दाखवलं का आता सध्या किती मोठं निघते माझ्या घेता येतात माझ्या आता सध्या असा मग हानीन एका दिवशी असा हानीन एका दिवशी तुला असा मी हानीन आणणार खरंच लय म्हणतील मग काय खरं नाही मम्मीचा लय लहान 150 रुपयाची चप्पल घेतली मी तात्पुरती घालायची चप्पलच नव्हती मला हा मग कसं जर घ्या मग ती घेतली आता 400-500 रुपयाची कशाला घ्यायची म्हणलं मग पप्पा 150 रुपयाची शाळा शिकतो का तसा आता तुझ्या पुढे जातोय की नाही शिकत. तुला फक्त टक्के कमी पडू दे तर मी काय बोलणार नाही अण्णा नाही ना तो रोज मला सांगत जा शाळेत नाही काय करतो असा हानी हॉटेलच माझं मी का वेटर म्हणून जाऊ बाप पण तसाच शिकला असतो नाही का कुठेतरी गेला असता मोठ्या ह्याला दे ज्ञानेश्वरी मग पप्पा जर शिकला असतं का तुझ्याकडे आता काहीच नव्हतं आता बोलायची सुद्धा नसता ते गे तू नको सांगू पप्पाच बोलते 50,000च्या नोकरीत काय काय केलं असतं पप्पानी बघ युट्यूबवर चॅनल करून दिलं असतं जर एखाद्या नोकरी अगं ही पोरं अशी आहे ती बापाची चमची तिकडे दूध असं पातीलच नाही हो पप्पा आता तू युट्यूब पप्पा निसना पप्पा पप्पानी जर युट्यूब चॅनल नसता चालू केला पप्पा जर शिकला पप्पा युट्यूब चॅनल चालू केला असता नसता मग तू केला तर तुला महिन्याला 10,000 आला असता तर नसता आले मम्मी पप्पा हॉटेल पण चालू नसतं केलं पप्पा जर एखाद्या नोकरी करत असतं ना पप्पा म्हणलं असतं काय गरज पप्पाच्या डोक्यात मिळालं नसतं व्हिडिओ काढायचं जर काम सतत ए बाय चल मला धुणं धुवायचे जा सर पण पिऊ दे पप्पा चहा free आता. होतं म्हणून का नाही पप्पाच्या डोक्यात आलं व्हिडिओ चॅनल हो व्हिडिओ काढायचं मला साखरेचा डबा ते चल असू द्या गुड मॉर्निंग सगळ्यांना बाय ह्यांचं लय बिल झालंय आणि ज्ञानेश्वरीने काल तो व्हिडिओ सगळा चुकवला होता सगळे इंग्लिश मधनं 20 मिनिटाचा व्हिडिओ पण त्याचा पार आकार घालावला काय नाही मी डिलीट करून टाकला तुमच्या दोघीचा काल इंग्लिशच बाया बोलायची काय कळत होतं ते काय म्हणत होते मलाच काय कळत नव्हतं सबटायटल चालू केलं जवळजवळ 340 लोकांनी बघितल्या लगेच डिलीट मारला व्हिडिओ एक तर जाता जाय ना हॉटेलवर मम्मी बळबळ कसं तरी मम्मी. लावलं तुझ्यासाठी ऐकू येतं सबटायटल मला ज्यांनी व्हिडिओ बघितलं त्यांनीच फोन करून सांगितलं अगं रेशमा ताई आधी ती व्हिडिओ बघा नाही तर डिलीट करा सबटायटल असतात मम्मी सबटायटलने आपलं ते आपण जे बोलतो का व्हिडिओ इंग्लिश मध्ये होता सगळा. आपण जे बोलतो का ते खाली लिहून येतं नाहीतर आपण ते जर दुसऱ्या भाषेत ऐकायचं असलं का मग ते सबटायटल असू दे त्यांना काही माहित नसतं बाय सगळ्यांना